बघा कशी माकडे बसली चार. गाईज आमच्या इथे दम दिले इथे चालू संपलं. आम्हाला तो रोड चांगला वाटतो यापेक्षा. बघा रिया बघा कशी राहते. तर काही आता आम्ही सुरुवात केली चालायला मंदिराकडे जाण्यासाठी. आणि बघा आमची फलटण इकडे दिव्या, रिया, नीरज, संकेत आणि सृजल. गाईज या रोडने मी पहिल्यांदा आले आणि मला हा रोड माहिती नाही. जातो. हॅलो गाईज, तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तर मला नक्की सर्वांनी सपोर्ट करा. आणि आता आम्ही चाललो आहे कनकेश्वरला. या रोडने पहिल्यांदा आले. तर मित्रांनो, आपल्या समोरच एक छोटंसं मंदिर आहे कनकेश्वरला जाताना. बघा बघू शकताय. तर मित्रांनो, मला वाटते रिया दमले. आम्हाला अजून किती वरती जायचं आणि इथंच आमचा संपलाय. तर काहीच हे आता दमलेत, इथे बसलेत आणि मी आणि नीरज चालतो आम्ही. चला आम्ही पुढे जातो. बघा कशी माकडे बसलीत चार. गाईज आमच्या इथे दम दिले इथे चालू संपलं. आम्हाला तो रोड चांगला वाटतो यापेक्षा. आणि इकडे चला बाय बाय, पुढे भेटू. सो गाईज, तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आमची गँग इथे बसलेली आहे, पाहू शकता. इथे रिया आहे, दिव्या आहे, नीरज आहे आणि संकेत आहे. नीरज थोडंसं लाजते ब्लॉग मध्ये यायला, असू दे तरी पण आपण प्रयत्न करू. गाईज एक सल्ला देऊ इच्छिते. या रोडने कधीच येऊ नका, त्या रोडने कनकेश्वरला जा. मित्रांनो, तिकडे पण आहे आणि इकडे पण. मित्रांनो असं काही नाही, आम्ही दर सोमवारी ह्याच रोडने येतो. माणूस येतो त्याला काही नाही, पण जो माणूस फर्स्ट टाइम येतो त्याच्यासाठी खूप खूप तारेची कसरत आहे. या रोडने या, तुम्हाला आवड आहे सगळं सामान घेऊन. तर काही दिव्याला पाहू शकता तुम्ही. दिव्या बघा लहान पोरांसारखे लॉलीपॉप खाते. तर मित्रांनो, आम्ही थोडा वेळ बसलो. दिव्या बघा लॉलीपॉप खाते, तो सुजल अशीच व्हिडिओ करते, माझी मस्ती करते. तिकडे रिया आहे आणि नीरज बघा लपतो, दमलाय नाही, लाजते तो सध्या ब्लॉग मध्ये यायला. असू दे, सवय. व्हिडिओ एडिट होती. मित्रांनो आता निघालो आम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय, परत सुरुवात केली चालायची. बघा सारख्या सारख्या बसता इथे. रिया खूप दमले आणि आता ती बोलते. आता आवाज काढून दमली. बघा दोघं जण धावत येत आहेत. आणि गाईज आम्ही एवढ्याला कधीच पोचलो असतो, पण या दोघी आल्या, त्यांच्यामुळे थांबायला लागते. पण दीदी मी आता अजून एक देऊळ आहे मध्येच कनकेश्वरला जाताना, तिथे पोहोचलोय.
आणि गाईज चालशील ना? या खूप दमल्यात या खरंच खूप जमले पाणी. दिव्याची तर बघा काय झालं हालत. उचलून आणायला लागेल. पाणी नाही आणलं आपण चुकी केली. तर गाईज आता आपण 5 मिनिटात पोचू कणकेश्वरला. मध्ये व्हिडिओ चालू झाले. हे बघा सगळी बसली तिथे. हा बघा एक सुंदर असा व्ह्यू आहे इथे. आणि हा मंदिर आहे. तर मित्रांनो आता फक्त मंदिराजवळ पोचायला फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटात आपण कणकेश्वर मंदिरात पोचू. आणि तर मित्रांनो फायनल आम्ही देवळाजवळ पोचलेलो आहोत. आणि बघू शकताय ही देवळाची फ्रंट साईड आहे. शंभु शशिधर शिव त्रिलोचन पशुपति नागेश्वरा अभिराम अक्षत रुद्र रूपम अकुल अनघ महेश्वरा शूलपाणि नीलकंठा विष्णु वल्लभ शंकरा भक्तवत्सल भव जटाधर भीम उग्र मयंकर. बघू शकता मोठे असे सुंदर वादळ. तर मित्रांनो आम्ही दर्शन करून आता निघालेलो आहे बॅक साईडला देवळाच्या. मित्रांनो हे बघा रिया बघा कशी राहते. कोणतरी नळ चालूच ठेवून गेलं. तर गाईज आता आम्ही परत घरी चाललोय रिटर्न. आणि बघा कसे गप्पा मारतायत. बरेच दिवसांनी भेट झाली आमची एकत्र. तर गाईज आता आम्ही घरी चाललेलो आहोत. आणि हे बघा गाईज आम्ही एवढ्या माकडांच्यातून आलोय ना. खरं म्हणजे आमचा माकडातूनच जन्म झालाय. माणसाचा जन्म माकडातूनच झालाय. आम्ही त्यांच्यातनं आणले. गाईज माझ्या बहिणीचा म्हणजे भागूचा हा फर्स्ट ब्लॉग आहे. सो तिला सपोर्ट करा. तिचं सगळ्यांनी प्रेम करा. आणि तिच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर पाहू शकताय आमची फलटण. आणि सो बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.